असं घडूया महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे काय हो तर अंगणातली पवित्र तुळस आणि मंदिराचा उंच कळस म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे पाडावरचा वड, देवीचा गड आणि तमाशाचा फड म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे गहू आणि ज्वारी आणि पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे त्यागाची आणि पराक्रमाची आणि देशप्रेमाची भूमी. असा संपन्न आणि सुंदर आमचा महाराष्ट्र. पण आपला महाराष्ट्र कसा हवा आहे? सुजलाम सुफलाम हरित क्रांतीने नटलेला आणि सर्वांना सुखी ठेवणारा महाराष्ट्र हवा आहे. परंतु मित्रांनो, 350 वर्षापूर्वी एका शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला कोणाची हात लावण्याची हिंमत देखील नव्हती. शेतकऱ्याच्या कर्जाची कागदपत्र इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवून कर्जातून मुक्त करणारे तुकाराम महाराज देखील आम्ही याच महाराष्ट्रात पाहिले. परंतु आज काय परिस्थिती आहे महाराष्ट्रातल्या जनतेची? उच्च शिक्षण घेतलेली मुलं सुद्धा आज बेरोजगार आहेत. शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळत नाही आणि आत्महत्या पर्याय सोडला तर दुसरा पर्याय उरत नाही. का उरत नाही याचा विचार आपण कधी केलाय का? नाही ना. तर विचार करा, शोधा, तर सापडेल. आजकाल काळ बदलला, वेळ बदलली आणि माणसंही बदलली. सरकारला तर फक्त जीएसटी हवी आहे. कोणतीही वस्तू घ्यायची म्हटलं तर जीएसटी भरावी लागते. सरकारने सगळी ठिकाणी खासगीकरण करून ठेवलंय. शाळा खासगी, कॉलेज खासगी, कारखाने खासगी, दवाखाने खासगी. हे कुठेतरी थांबायला हवं, कारण की आपल्याला आपला महाराष्ट्र घडवायचा आहे. म्हणतात ना, मुलगी शिकली प्रगती झाली.